नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. साहित्य पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज कोणती रेसिपी दाखवणार आहे. पावसाळा चालू झाला आणि पाऊस म्हटलं की गरमागरम भजी आणि चहा. त्यामुळे पावसाळा म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भजी करून खातो आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी आज मी तुम्हाला एक भजीची रेसिपी दाखवणार आहे. प्रत्येकजण ही भजी बनवत असेल आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी आज माझ्या पद्धतीने ही भजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसनचं पीठ घेतले. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेते. तसेच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा इथे आपण घालूयात. तसेच 3 ते 4 पोपटी मिरची बारीक चिरून घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे. तो देखील आपण ह्यामध्ये मिक्स करू. तसेच फ्रेश बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं देखील मी इथे बारीक चिरून घेतल्यात. अर्धा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतला. त्याच्या मी इथे बिया काढून घेतल्यात. चवीनुसार मीठ, पाव चमची हळद, चिमूटभर हिंग आणि अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर आपण ह्यामध्ये घालूयात. अर्धी चमची धणे पावडर, पाव चमची घरगुती मसाला, पाव चमची गरम मसाला आणि अर्धी चमची जिरं ह्यामध्ये घालू. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. यामध्ये मी नंतर थोडासा चिमूटभर सोडा घातला. तुम्हाला जर का सोडा घालायचा नसेल तर सर्वप्रथम तुम्ही बेसन आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर बनवून घ्या आणि ते चांगले एक बाजूने फेटून घ्या. 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये हे बाकीचे जिन्नस घालून तुम्ही एकत्र करू शकता. आता आपण ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण भजीसाठी बनवून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर बॅटर ठेवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी कडकडीत गरम करून घेतलेलं 1 ते 2 चमचे इतकं तेल घालून घेते. हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बॅटर बनवत असताना मी एका बाजूला तेल देखील गरम करत ठेवले. आता आपण ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर इतका सोडा घालून घेऊयात. त्यावर थोडंसं पाणी घालू जेणेकरून तो व्यवस्थित ॲक्टिवेट होईल. आता आपण हे मिश्रण साधारणतः 10 सेकंदांसाठी तरी अशा पद्धतीने एका साईडने फिरवून घेऊया. तेल जेव्हा व्यवस्थित गरम होईल तेव्हाच ह्यामध्ये सोडा घालून अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घ्या. जर का तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर मी सांगितलं त्या पद्धतीने आधी पीठ फेटून घ्या आणि नंतर बाकीचं सर्व साहित्य घाला. आता तेल चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये आपण थोडी थोडी भजी घालून घेऊया. सोडा घातल्यानंतर भजीचा आकार आहे तो थोडा वाढतो. त्यामुळे व्यवस्थित आपण जेवढ्या मावतील तेवढ्याच भज्या ह्यामध्ये एका वेळेस घालूया. भजी तळताना ती मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची जेणेकरून व्यवस्थित भजी आतून आणि बाहेरून शिजली जाते. आणि तुम्ही भजी जर का पूर्ण हाय फ्लेमवर शिजवायला गेलात तर भजी आतून कच्ची राहू शकते आणि बाहेरून शिजल्यासारखी आपल्याला वाटते. भजी एका बाजूने होत आली की नंतर आपण त्याला उलटून घेऊयात. चमचीच्या साहाय्याने मी इथे एक एक भजी अशा प्रकारे उलटून घेतले. दोन्ही बाजूने आपल्याला भजीला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मी याआधी चॅनलवर कुरकुरीत अशी कांदा भजीची रेसिपी अपलोड केलेली आहे. तसेच मूग डाळीची भजी देखील मी इथे अपलोड केलेली आहे. कांदा भजीमध्ये मी अजिबात सोड्याचा वापर केला नाही आणि एकही थेंब पाण्याचा वापर न करता ती भजी कमीत कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ही देखील टिप्ससहित सांगितलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करा. अशा प्रकारे व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन अशी ही भजी तळून घ्यायची आहे. भजी तयार आहे. आता आपण ती काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपली गरमागरम अशी बेसनची भजी तयार आहे. आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या भज्या देखील काढून घेऊयात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. मस्त गरमागरम अशी बेसनची भजी तयार आहे. तुम्ही देखील या पावसाळ्यामध्ये भजी नक्की बनवा. हे भजी नुसतेच देखील खायला छान वाटतात, परंतु जर का तुम्हाला टोमॅटो केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत भजी खायची असेल तरी देखील तुम्ही खाऊ शकता. भजीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.